हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण 11वी मॅथ्स 1 चा ट्रिगोनॉमेट्री 2 या चॅप्टर मधील अलाइड अँगल्स चे जे फॉर्म्युले आहेत, टोटल 54 फॉर्म्युलाज आहेत, ते कसे रिकॉल करायचे याची ट्रिक्स आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आपल्याला माहिती पाहिजे की क्वाड्रंट मध्ये एक वाक्य आपल्याला पाठ करायचं आहे. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ऑल मीन्स ऑल ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार आहेत. सेकंड क्वाड्रंट मध्ये स्टुडंटचा अर्थ आहे साइन अँड कोसेक, हे पॉझिटिव्ह असणार आहेत. थर्ड क्वाड्रंट मध्ये टेकचा टी मीन्स टॅन आणि कॉट, हे पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि कॉफीचा सी म्हणजे कॉस आणि सेक, हे पॉझिटिव्ह असणार आहेत. म्हणजे जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये एखादा अँगल असेल तर कॉस ऑफ दॅट अँगल आन्सर विल बी पॉझिटिव्ह. सो विथ दिस इन्फॉर्मेशन आपण हा टेबल कंप्लीट करणार आहोत. फर्स्ट अल्फा डिग्री तोच रेडियन मध्ये लिहिला आहे आणि हे 6 ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स याच सिक्वेन्सने लिहिले तर बेटर आहे की आपण फास्ट लिहू शकतो सगळे फॉर्म्युलाज. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तर फर्स्ट अलाइड अँगल आहे मायनस थीटा. याला आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स ने सुद्धा लिहू शकतो. तरी पण बघा, मायनस थीटा म्हणजे जस्ट क्लॉकवाइज डायरेक्शन मीन्स जर इथून थीटा स्टार्ट होतोय, मायनस थीटा म्हणजे जस्ट तुम्हाला फोर्थ क्वाड्रंट कन्सिडर करायचा आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? कॉस थीटा आणि सेक थीटा, हे फक्त पॉझिटिव्ह राहणार आहेत, बाकी सगळे निगेटिव्ह असणार आहेत. तर कॉस आणि सेक हे दोघं पॉझिटिव्ह. सो कॉस ऑफ मायनस थीटा विल बी कॉस थीटा प्लस कॉस थीटा and sec of minus theta will be plus sec theta. बाकीचे सगळे अँगल्स निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत. मीन्स साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा, टॅन ऑफ मायनस थीटा मायनस टॅन थीटा, कॉट ऑफ मायनस थीटा मायनस कॉट थीटा अँड कोसेक ऑफ मायनस थीटा मायनस कोसेक थीटा. आता यानंतर खालच्या ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत त्या इझी आहेत. तर काय करायचं आपल्याला, ज्या ठिकाणी ऑड मल्टिपल ऑफ π/2 असेल त्यावेळेस साइनचं कॉस करायचं आणि कॉसचं साइन, टॅनचं कॉट करायचंय, कॉटचं टॅन, अँड लास्ट सेकचं कोसेक मध्ये कन्वर्ट करायचं, कोसेक सेक मध्ये. फर्स्ट आपल्याला साइन, कॉस, टॅन, कॉट या व्हॅल्यूज लिहून घ्यायचे आणि त्यानंतर साइन डिसाइड करायचंय. ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल आहे का, सेकंड का, थर्ड का, फोर्थ, त्यानुसार साइन्स डिसाइड करायचे. आता फर्स्ट थिंग आहे, ऑड मल्टिपल ऑफ π/2 असेल म्हणजे π/2, this π/2, then 3π/2 and this also 3π/2 plus theta. हे जे आहेत ऑड मल्टिपल्स ऑफ π/2 म्हणजे 1 टाइम्स π/2, 3 टाइम्स π/2, 5 टाइम्स π/2 असं जर असेल ऑड मल्टिपल ऑफ π/2 तर साइनचं कॉस हे इंटरचेंज आहे ते करायचंय, अदरवाइज नाही करायचं. आता जे ऑड मल्टिपल ऑफ π/2 आहेत त्यांच्यासाठी आपण चेंज करून घेऊया. सो ऑड मल्टिपल ऑफ π/2 या दोन्ही रोज साठी आपण स्टार्ट करूया. साइनचं काय करायचंय, कॉस, कॉस थीटा, कॉसचं साइन थीटा, टॅनचं कॉट थीटा, कॉटच्या जागी टॅन थीटा, सेकच्या जागी कोसेक थीटा अँड कोसेकच्या जागी सेक थीटा. सो सेम व्हॅल्यूज आपल्याला अजून 3 रोज मध्ये कॉपी पेस्ट करायचे. 90 प्लस थीटा मध्ये 3π/2 मायनस थीटा आणि 3π/2 प्लस थीटा मध्ये. सो आपण कॉपी करून घेऊया. कॉस थीटा, साइन थीटा, कॉट थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा. सेम विल बी फॉर 3π/2 मायनस थीटा and 3π/2 प्लस थीटा. सो कॉस थीटा, साइन थीटा, कॉट थीटा, टैन थीटा, कोसेक थीटा and sec theta. One more time, cos theta, sin theta, cot theta, tan theta, cosec theta and sec theta. So total
5 लाईन्स आपण कंप्लीट केल्यात, 5 रोज कंप्लीट झालेले आहेत, त्यांचे सायन्स देणं बाकी आहे अजून. नेक्स्ट ट्रिक आहे की पायचा मल्टिपल असेल 1 पाय 2 पाय 3 पाय, तर साइन कॉस हे आहे तसंच ठेवायचंय, ऍज इट इज ठेवायचंय. सो साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक या 4 लाईन्स मध्ये 4 रोज मध्ये ऍज इट इज सिक्वेन्स कॉपी पेस्ट करून घ्यायची आहे. कारण तो पायचा मल्टिपल आहे, पाय 2 पाय 3 पाय असेल तर ऍज इट इज ठेवायचं, साइन कॉस मध्ये चेंज होत नाही. तर आपण ऍज इट इज लिहून घेऊया, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. तर हे एवढं सोपं आहे, डायरेक्टली लिहायचं आणि साइन्स परत ठरवायचे. सो साइन ऑफ पाय मायनस थीटा, साइन थीटा ऍज इट इज लिहायचा, साइन्स आपण नंतर देणार आहे. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. 2 more times, same thing, sin cos tan cot sec cosec. ऍज इट इज आपण सिक्वेन्स लिहितोय, काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. साइन कॉस टॅन कॉट सेक अँड कोसेक. नाउ आपल्याला साइन्स द्यायचे आहेत, तर साइन्स कसे द्यायचे बघा. फर्स्ट रो तर आपण कंप्लीट केलेली आहे. फर्स्ट रो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स और बाय फोर्थ क्वाड्रंट आपण कंप्लीट केलंय. नाउ 90 मायनस थीटा, 90 मायनस थीटा हा अँगल कुठे येतो, तर 90 इथे येतो. 90 जस्ट मायनस थीटा मीन्स आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट कन्सिडर करायचा आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय होतं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे इथे सगळे फंक्शन्स पॉझिटिव्ह राहणार आहेत, सगळे आन्सर्स पॉझिटिव्ह राहणार आहेत या रोला. सेम विल बी फॉर द लास्ट रो. 2 पाय प्लस थीटा, 2 पाय मीन्स दिस लाइन, 2 पाय प्लस जस्ट थीटा मीन्स first quadrant, and first quadrant once again all trigonometric functions are positive, so last row will be also positive, all answers will be positive. हे सगळे काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत, ऍज इट इज असणार आहेत. सो दिस इज ऑल्सो रिलेटेड टू फर्स्ट क्वाड्रंट. नाउ लेट्स सी 90 प्लस थीटा. 90 इज हियर, 90 मध्ये जस्ट थोडासा अॅक्यूट अँगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे, मीन्स आपण कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये स्टुडंट मीन्स साइन आणि कोसेक चे आन्सर्स तेवढे पॉझिटिव्ह राहणार आहेत, बाकी सगळ्यांना निगेटिव्ह साइन देऊन टाकायचं. सो साइन आणि कोसेकला पॉझिटिव्ह ठेवूया. दिस इज द सेकंड क्वाड्रंट. साइन अँड कोसेक हे पॉझिटिव्ह राहणार आहेत आन्सर्स. मधले जे 4 आहेत ते निगेटिव्ह होणार आहेत. 1 2 3 4. सो मधले 4 निगेटिव्ह होणार आहेत. नेक्स्ट 180 मायनस थीटा मीन्स पाय मायनस थीटा. पाय इथे आहे, पाय मायनस जस्ट थीटा मायनस केला की सेकंड क्वाड्रंट कन्सिडर करायचं. सेम सेकंड क्वाड्रंट साठी आताच केले आपण, सेम साइन्स देऊन टाकायचे. सो फॉर सेकंड क्वाड्रंट दिस विल बी मायनस 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 मायनस. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेकचे आन्सर्स पॉझिटिव्ह राहणार आहेत. नेक्स्ट पाय प्लस थीटा. पाय प्लस थीटा कुठे येतोय बघा, पाय अँड जस्ट प्लस थीटा मीन्स थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये टेक हा वर्ड आहे. टेक मीन्स टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह राहणार आहेत, बाकीचे सगळे निगेटिव्ह आन्सर्स देऊन टाकायचे, निगेटिव्ह साइन. सो टॅन आणि कॉट शोधूया. दिस इज द थर्ड क्वाड्रंट. टॅन अँड कॉट हे दोघं पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. आणि 270 मायनस थीटा म्हणजे 3π/2 मायनस थीटा. अगेन हे आपल्याला थर्ड क्वाड्रंट कन्सिडर करायचं आहे. जस्ट सबट्रॅक्ट करायचा, अॅक्यूट अँगल कन्सिडर करायचा आणि मग तो थर्ड क्वाड्रंट मध्ये येतोय. थर्ड क्वाड्रंट साठी आताच केलं आपण. सो थर्ड क्वाड्रंट साठी मायनस मायनस, इथे एक मायनस आणि लास्ट मायनस. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह राहणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. नेक्स्ट
दिस इज द थर्ड क्वाड्रंट. 270 प्लस थिटा आणि 2 पाय मायनस थिटा म्हणजे 3 पाय बाय 2 प्लस थिटा हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार आहे आणि 2 पाय मायनस थिटा हा पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. सो लास्टचे जो दोन आहेत ते फोर्थ क्वाड्रंटचे आहेत. फोर्थ क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. सो फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉफीचा सी मीन्स कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असणार आहेत. सो बाकीचे सगळे निगेटिव्ह करूया. कॉस आणि सेक सोडून कॉस म्हणजे इथे निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह, निगेटिव्ह, सेक पॉझिटिव्ह आणि लास्ट निगेटिव्ह. सेम विल बी फॉर द 3 पाय बाय 2 प्लस थिटा. मी 2 पाय मायनस थिटा साठी अगोदर लिहिलं, आता 3 पाय बाय 2 प्लस थिटा साठी लिहूया. मायनस 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 अँड मायनस. सो कोण पॉझिटिव्ह ठेवले आपण, कॉस आणि सेकचे आन्सर्स पॉझिटिव्ह ठेवले कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये ते पॉझिटिव्ह आहेत. सो अशा प्रकारे आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स रिवाइज करू शकतो, रिकॉल करू शकतो इन लेस टाइम. सो दिस इज द ट्रिक. फर्स्ट ट्रिक, ऑल स्टुडंट्स टेक कॉपी. कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं ते माहिती पाहिजे आणि त्यानंतर ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 ला साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक या गोष्टी मांडून घ्यायच्या. पायचा मल्टिपल असेल तर ॲज इट इज सिक्वेन्स ठेवायचा, फर्स्ट सिक्वेन्स लिहायचा आणि नंतर साइन्स द्यायचे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस. थँक यू.